तर लॉंगॉनला जी रेड कलरची कार आपल्याला पाहायला मिळेल, त्या कारवर फुलटॉस लागला तर चौकार घोषित केला जाईल आणि त्या कारच्या टपवर म्हणजे छटावर जर बॉल लागला फुलटॉस तर षटकार घोषित केला जाईल. LBW बाद घोषित केला जाणार नाही. एक फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाजाला स्ट्राइक दिली जाईल. फ्री हिट असेल नो बॉलवर. सामन्याला सुरुवात. भावेश आणि विशाल ही सलामीची जोडी. आराध्य 11 दारावे या टीमसाठी. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ब्रिजेश. तर पहिले षटक. तिसरा दिवस एसएन ट्रॉफी 2022चा. पहिला सामना, पहिला बॉल. ब्रिजेश कडून पहिला बॉल निर्धाव टाकलाय. भावेशच्या विरुद्ध पहिला डॉट बॉल आलाय. आराध्य 11 दारावे विरुद्ध जय गजानन कुक्षेत अंडर-22 अशी ही लढत. टॉस जिंकला आकाश सिंगने. गोलंदाजी करण्याचा निर्णय. दुसरा बॉल थोडासा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, जास्त बाहेर टाकलाय. एक स्लिप तैनात. वाईड बॉलचा इशारा. 1 रन स्कोर बोर्डवर. पुन्हा एकदा तेच चित्र. सलग दुसरा वाईड बॉल. टीमची धावसंख्या 2. 4 षटकांची लढत आहे. काल चांगले सामने पाहिले. कुमार 11 तुर्वे संघ ट्रायंग्युलरमध्ये दाखल झालाय कालच्या दिवसातल्या खेळामध्ये. पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये आपण पाहिलं राकेश प्रतिष्ठान गोठिवली हा संघ ट्रायंग्युलरमध्ये दाखल झालाय आणि तिसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये आता पहिला सामना इथे रंगतोय. ब्रिजेशने आतापर्यंत 2 निर्धाव चेंडू टाकले. 2 वाईड बॉलसह टीमची धावसंख्या 2. यावेळेला थोडासा ओव्हरपिच बॉल होता. टोला लागलाय. बॅटच्या एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय बॉल. सीमारेषा पलीकडे. षटकार. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 8. 3 बॉलचा खेळ संपलाय. 2 वाईड बॉल, 1 षटकार. 8 रन फलकावर. भावेश सध्या स्ट्रायकिंग एंडला. 3 बॉल त्यानेच फेस केलेत. 6 रनवर खेळतोय. यावेळेला कमी गतीने टाकलेला बॉल. अंपायरकडे हलकीशी अपील करत असताना विनोद स्पष्ट नकार इथे दिला अभिजितने. हा डॉट बॉल येतोय. 3 डॉट बॉल, 1 षटकार या ओव्हरमध्ये. पहिलं षटक सुरू असताना ब्रिजेशचं 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 8. आराध्य 11 दारावे. 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत 4 ओव्हरसाठी. यावेळेला क्लीन बोल्ड. भावेशची विकेट काढली आहे. महत्वाची विकेट. पहिला धक्का दिलाय ब्रिजेशने. फलंदाज भावेश बॅक टू द पॅव्हिलियन. 8 रनवर पहिली विकेट गमावली आहे आराध्य 11 दारावेने. आठ रन. पहिली विकेट गमावली आहे. शेवटचा बॉल शिल्लक पहिल्या ओव्हरमधला. नवीन फलंदाज विकी भोईर. टीमचा कर्णधार आराध्य 11 दारावेचा. लास्ट बॉल फेस करेल ब्रिजेशचा. रन त्याने खर्च केलेत 8. भावेशची विकेट त्याने घेतली आहे. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल देखील निर्धाव टाकलाय. पहिलं षटक इथे संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आराध्य 11 दारावे या टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 8.
विनय आलाय सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी. विशाल फेस करताना दिसेल. पहिला बॉल खेळेल विशाल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 रन. पहिलाच बॉल फुलटॉस टाकलाय. खराब गोलंदाजी. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. पंचांचा इशारा, षटकार. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. दुसरा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय परंतु विकेट कीपर कडून निसटला आणि अखेर 1 रन मिळेल. टीमची धावसंख्या 15. षटक क्रमांक 2 सुरू असताना विनय गोलंदाजीसाठी. जय गजानन कुक्षेत अंडर-22 वर्सेस आराध्य दारावे. यावेळेला एक चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. वायडिश लॉंग ऑन आणि बरोबर काऊ कॉर्नर मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. पंचांचा इशारा, चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 19 झाली आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. विशाल सध्या स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल विनयचा. यावेळेला शॉर्ट बॉल होता. बॅकफुटला जाऊन कट करत असताना आणि इथे दीपक पाटीलने पकडला एक अप्रतिम झेल. फलंदाज विशाल बाद होतोय. दुसरी विकेट गमावली आहे आराध्य दारावेने. विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. एकोणीस रन आणि आणखीन एक फलंदाज बाद झालाय विशालच्या स्वरूपामध्ये. विनयला मिळतं यश. यावेळेला एक चांगला फटका येतोय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. पंचांचा इशारा येतोय, चौकार. 23 रन स्कोर बोर्डवर. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. तौफिक आलाय नवीन फलंदाज. त्याच्या बॅटमधून हा चौकार आलाय. शेवटचा बॉल असेल या ओव्हरचा. रन झाले 23. शेवटचा बॉल. बॉल बॅक ड्राईव्ह. 1 रन इथे पूर्ण केली जाते. एकच धाव मिळेल. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन आहेत स्कोर बोर्डवर. आराध्य दारावे 24. पहिलाच बॉल सागरचा वाईड बॉल आहे. बाउन्सरचा वापर इथे केलाय. 1 बाउन्सर पर ओव्हर अशी वॉर्निंग येते अंपायर कडून. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 25. यावेळेला फटका हवेत आहे.
क्षेत्ररक्षक येत आहेत बॉल खाली आणि तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील तौफिक कडून. डबल बरोबर टीमची धावसंख्या 27. यावेळेला एक चांगला बॉल, डॉट बॉलची समाप्ती होते. सागरने पहिला बॉल खराब टाकला, दुसऱ्या बॉलवर संधी मिळाली विकेटची परंतु झेल सुटला आणि आता एक डॉट बॉल टाकलाय. शॉर्ट बॉल होता, पुल केलाय, चांगला फटका, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. तौफिकच्या बॅट मधून षटकार. यावेळेला रनआउटची संधी आणि फलंदाज तौफिक इथे बाद होतोय. षटकार मारल्यानंतर 33 ला आणखीन एक विकेट गमावली आहे आराध्य दारावेने. नवीन फलंदाज धीरज. आराध्य दारावेकडून 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 8 बॉल अजूनही शिल्लक. पहिल्या इनिंग मधले रन झाले स्कोर बोर्डवर 33-33. 4 षटकांची लढत. नेक्स्ट मॅच अवसम कोपरखेरणे 11 विरुद्ध क्रिशा 11 चोळेगाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनने तयार राहायचं आहे नेक्स्ट मॅच साठी. विकीच्या विरुद्ध देखील चांगला बॉल गोलंदाज सागर कडून. शेवटचा बॉल शिल्लक. 33 रन, 9 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत खर्च करण्यात आल्यात. सागर कडून 5 बॉल त्याने टाकलेत. शेवटचा बॉल शिल्लक. नो बॉल इथे घोषित करण्यात आला कारण एक बाउन्सर या अगोदर टाकण्यात आला होता, त्याच्यामुळे नो बॉल असेल आणि फ्री हिट असेल. नेक्स्ट बॉल. आणि शेवटच्या बॉलवर मात्र विकीच्या बॅटमधून आला षटकार. षटकाराने षटक समाप्त. टीमची धावसंख्या 40. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 40-40.
तर शेवटचं षटक फारुक आलाय गोलंदाजीसाठी. 4 ओव्हरचा हा सामना, 3 षटक संपलेत, टीमची धावसंख्या 40. धीरज सध्या स्ट्राईकला, फुलटॉस बॉल आणि इथे बॅट हातातून निसटली आहे. झेल पकडलाय दुसरा. दीपक पाटीलने, फलंदाज धीरज आउट. नवीन बॅटर येईल स्ट्रायकिंग एंडला. फलंदाज धीरज इथे आउट झाल्यानंतर टीमची धावसंख्या आहे 40. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये सिद्धेश. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक, रन आहे 40. टीम आराध्य 11 धारावे. नवीन फलंदाज सिद्धेश मैदानामध्ये येईल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 40. 5 बॉलचा खेळ शिल्लक. फारुकला मिळते पहिल्याच बॉलवर यश. दीपक पाटील यांचा हा दुसरा झेल या मॅच मधला. शॉर्ट कव्हरच्या दिशेने. फारुकचा दुसरा बॉल हा वाईड बॉल घोषित करण्यात आला. अभिजित यांच्याकडून एक्स्ट्रा रन. टीमच्या टोटलमध्ये रन झाले 41-41. षटक क्रमांक 4 सुरू असताना 41 धावा. यावेळेला बॉल चांगला आहे. सिद्धेशने पुल केलाय. स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 रन इथे मिळेल. सिद्धेशचं खातं उघडलं जात आहे. सिंगल बरोबर धावा झाल्यात 42. 4 बॉलचा खेळ शिल्लक पहिल्या डावातला 42. 4 षटकांची लढत. कोपरखेरणे आणि चोळेगाव यानंतरची मॅच होईल. बॅटची कडा घेऊन 1 रन मिळेल घोषांकित क्षेत्रामध्ये. सिंगल बरोबर 43 रन होत आहेत स्कोर बोर्डवर. आराध्य 11 धारावे. 3 बॉलचा खेळ समाप्त. 3 बॉल अजूनही शिल्लक. 43. चांगली गोलंदाजी केली आहे फारुकने आतापर्यंत. यावेळेला पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. अवांतरच्या स्वरूपामध्ये भर पडेल. चौथा बॉल वाईड बॉल घोषित करण्यात आलाय. एक्स्ट्रा रन मिळेल. यावेळेला ओव्हर पिच बॉल होता. हवेत खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि दोन्ही क्षेत्ररक्षकांकडून चूक होते. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील विकीला. टीमची धावसंख्या पुढे जाते डबलने. रन झाले 46. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. या ओव्हरमध्ये आतापर्यंत रन आले 6. रन झाले 46. यावेळेला पुढे टाकलेला बॉल आणि विकीच्या बॅटमधून येतोय षटकार. 52. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटचा बॉल निर्धाव टाकलाय. 12 रन या ओव्हर पासून. 53 रनचं लक्ष्य आहे जय गजानन कुक्षेत अंडर-22 समोर. 53 टू विन. 53 रनचं लक्ष्य असेल.
चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. जय गजानन अंडर 22 कुक्षेत. आणि मॅच चालू करून घ्या. दोन्ही अंपायर 53 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 53. तर लीलाधरजी नाईक यांचं इथे आगमन होते. त्यांचं सहर्ष स्वागत. चला मॅच सुरू करा. रन करायचे 53. 53. सामन्याला सुरुवात होईल. 53 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 53. पहिला बॉल विकीचा. पहिला बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय खूप चांगल्या पद्धतीने. 1 रन. आकाश सिंग कॅप्टनचं खातं उघडलं जातंय. जय गजानन कुक्षेत अंडर 22चं खातं उघडलं जातंय. रन करायचे 53. 1 रन स्कोर बोर्डवर. विनोद आता सध्या स्ट्राईकला. वेगाने टाकलेला बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. पहिला डॉट बॉल या षटकामधला विकीकडून. यानंतर होणारा सामना कोपरखेरणे आणि चोळेगाव दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉससाठी यायचंय. आणखीन एक डॉट बॉल विकीकडून. तेवढंच चांगले यष्टीरक्षण सिद्धेशचं. एक रन स्कोर बोर्डवर. तीन बॉलच्या समाप्तीनंतर
1 रन बाईच्या स्वरूपामध्ये मिळेल. टीमची धावसंख्या 2. शेवटचा बॉल शिल्लक पहिल्या ओव्हरचा. शेवटचा बॉल देखील निर्धाव येतोय. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात फक्त 2. तर नेक्स्ट मॅच 4 षटकांची लढत होईल. चोळेगाव विरुद्ध कोपरखेरणे. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली आणि फलंदाज आकाश इथे आउट होतोय. टॉस होतोय लीलाधरजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते. 4 ओव्हरची मॅच असेल. नेक्स्ट मॅच. टॉस इथे जिंकलाय कोपरखेरणे टीमच्या कॅप्टनने. यानंतरचा सामना क्रिशा 11 चोळेगाव विरुद्ध असम कोपरखेरणे या 2 टीमच्या दरम्यान होईल. धीरज आलाय गोलंदाजीसाठी सेकंड ओव्हरमध्ये. 53 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. रन झाले 2. यावेळेला यॉर्करचा प्रयत्न. 1 रन मिळेल. घोषित क्षेत्रामध्ये टीमची धावसंख्या 3. 53 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. अजूनही 50 रनची आवश्यकता. कमी गतीने टाकलेला बॉल. बॉलर बॅक ड्राईव्ह. रन इथे मिळणार नाही विनयला. आणखीन एक डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 3. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हरला विशालने हा झेल सोडलाय. 1 रन मिळेल. टीमची धावसंख्या 4. यावेळेला डेलिब्रेटचा इशारा नक्की होईल. ज्या पद्धतीने बॉल लेफ्ट करण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक डॉट बॉल. याही वेळेला तेच चित्र आणि आणखीन एक डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 4. गोलंदाज भावेश तिसऱ्या ओव्हरमध्ये. समोर आहे विनय. नॉन स्ट्रायकिंग एंडला विनोद. यावेळेला फटका हवेत. टायमिंग इथे जुळलंय का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा. एकच धाव इथे पूर्ण केली आहे. अंपायर रन किती आहेत? 3. 3 धावा मिळतील. या ट्रिपल बरोबर टीमची धावसंख्या 7.
7 रन फलकावर 1 रन इथे ऍड होईल. 8 रन होत आहेत. जय गजानन कुक्षेत अंडर-22 रन झाले. स्कोर बोर्डवर 8. 53 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. पिछाडीवर आहे पूर्णपणे ही टीम. यावेळेला पंचांचा इशारा येईल वाईड. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 9. बॉल टाकून झालेत आतापर्यंत 2. इथे 1 धाव मिळेल. टीमची धावसंख्या 10. 43 रनची आवश्यकता आहे 9 बॉलमध्ये. स्लोअर 1 पंचांचा इशारा वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 11 वर. यावेळेला चांगला फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा येईल षटकार. या 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 17. विनयच्या बॅटमधून हा षटकार. 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 17. क्रिशा 11 चोळेगाव या टीमचं इथे आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. वेलकम विक्रांत. 1 रन ऍड होईल. रन झालेत 18. चौकार येतो आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आहे 22. 31 रनची आवश्यकता आहे. त्विषा 11 चोळेगाव हा संघ खेळताना दिसेल. कोपरखेरणे टीम आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. टॉस तुम्ही जिंकलाय. 6 बॉलमध्ये 31 रनची आवश्यकता. कोपरखेरणे टीम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कोपरखेरणे टीमने घेतला. नेक्स्ट मॅच मध्ये एक्स्ट्रा प्लेयर दोन्ही टीमने आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये द्यायचे. लक्षात घ्या. पहिला बॉल टाकायच्या अगोदर पंचांचा इशारा वाईड बॉल. 30 रनची आवश्यकता. 6 बॉलमध्ये 6 बॉल आणि 30 रन. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला हा येतोय षटकार. 24 धावांची आवश्यकता 5 बॉलमध्ये. भरपूर डॉट बॉल आले पहिल्या 2 ओव्हरमध्ये आणि आता 5 बॉलमध्ये रन करायचे 24. चांगली फलंदाजी विनयची. यावेळेला फटका हवेत. 2 रनचा प्रयत्न इथे केला जाईल. 2 धावा मिळतील. 22 धावांची आवश्यकता. आता 4 बॉलचा खेळ शिल्लक. चार बॉल आणि 22 रन. यावेळेला डॉट बॉल येतोय. 3 बॉलचा खेळ आता शिल्लक. 3 बॉलमध्ये रन करायचे आहेत 22. टीम जय गजानन अंडर-22 कुक्षेतला. आणखीन एक चांगला फटका. यावेळेला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये कव्हर्सला. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय आणि पंचांचा इशारा चौकार. 18 रनची आवश्यकता. 2 बॉलचा खेळ शिल्लक. चांगला फटका
बॉल हवेत आहे आणि इथे 6 धावा मिळतील स्क्वेअर लेगला. 1 बॉल आणि 12 रनची आवश्यकता आहे टीम अंडर 22 जय गजानन कुक्षेतला. आणि ते सामना संपलाय. 11 रनने ही मॅच जिंकली आहे आराध्य 11 धारावेने. वेल प्लेड टीम आराध्य धारावे. हॅडलक टीम अंडर 22 जय गजानन कुक्षेत. अवसम कोपरखेरने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि एक्स्ट्रा प्लेयर दोन्ही टीम विशा 11 सोळेगाव आणि कोपरखेरने आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. यानंतरचं समालोचन करतील आमचे सुहास गायकवाड.